नमस्कार। आज आपल्याला या ठिकाणी भाग्येश कांबळे यूट्यूब चॅनलवरती मुलाखत देण्यासाठी आमचे सन्माननीय मार्गदर्शक ज्यांची पूर्ण महाराष्ट्रावर आरोग्यदूत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सन्माननीय विकीबाबा चौधरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम करत असताना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना ते सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि आज आपल्याला या ठिकाणी या भाग्येश कांबळे यूट्यूब चॅनलवरती मुलाखत देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी सरांना प्रश्न काही असणार आहेत या मुलाखतीच्या बाबतीत। पूर्ण महाराष्ट्रावर ते काम करत असताना त्यांना ज्या गोष्टीचे अनुभव आलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने ग्रासरूटवरती काम करत असताना ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ते काम केलेले आहेत ते समजण्यासाठी आणि त्यांचे जे भावना आहेत, त्यांच्या मनातील ज्या इच्छा आहेत की आरोग्यदूत म्हणून काम करत असताना ते कशा पद्धतीने काम करत असतात, तर ते त्या संदर्भात या ठिकाणी मुलाखत होणार आहे। नमस्कार सर। तर सर्वप्रथम सरांना या ठिकाणी आरोग्यदूत म्हणून प्रश्न उपस्थित करत असताना सरांना या ठिकाणी सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो की सर, आपण आरोग्यदूत म्हणून काम करत असताना सर्वप्रथम आपण ते आपल्याला ही भावना आपल्या मनामध्ये कशी काय निर्माण झाली त्या संदर्भात आपण या ठिकाणी सांगाल तर खूप आनंद होईल आम्हाला। प्रथमतः मी भाग्येश कांबळे या यूट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत करतो। त्याच पद्धतीने एक या तालुक्यामध्ये एक गाडा अभ्यासक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो असे सन्माननीय चंदन सोनकांबळे सर यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो। आणि आत्ता त्यांनी प्रश्न विचारला की बाबा आरोग्याच्या संदर्भात आरोग्यदूत म्हणून तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये काम करत असताना का म्हणून तुम्हाला ही भावना निर्माण झाली। आज सर्वसामान्य वाड्या वस्तीवरचा जो सर्वसामान्य गरीब जनता आहे ते अत्यंत संकटात आहे, खूप एकदम परिस्थितीची झगडत आहेत। अशा सर्वसामान्य लोकांना आपण एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करावी ही भावना म्हणून आम्ही आरोग्याच्या संदर्भात आलेलो आहोत आणि शेवटपर्यंत गोरगरिबांची सेवा ही निस्वार्थ भावनेतून आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण एकत्रित पूर्ण महाराष्ट्रावर काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अशा आरोग्यासंदर्भात समस्या निर्माण होत असतात की जसं एखादा प्रसंग असा उद्भवला की समजा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की गर्भवती महिलांच्या बाबत एखादी समस्या रात्री अपरात्री जर निर्माण झाली तर तुम्ही त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही मदत केलात आणि करणार आहात भविष्य काळामध्ये? बघा, महाराष्ट्र शासनाने आशा वर्करचं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आहेत। प्रत्येक गावामध्ये 4-5 आशा वर्कर असतात। आशा वर्कर जेव्हा एखादी डिलिव्हरी महिला असेल, भगिनी असेल, त्यांची ती नोंद करून घेतात की बाबा असं डिलिव्हरीसाठी आलेली आहे आणि डिलिव्हरीसाठी 108 पण गाडी चालते, 102 पण गाडी चालते। आणि समजा असे काही एखादा रात्री बेरात्री प्रसंग घडला तर त्या विभागाला PSC केंद्र दिलेले आहेत। त्या PSC केंद्राच्या संबंधित यमोला आम्ही सांगत असतो की बाबा असं गोरगरीब त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी महिला आलेली आहे, भगिनी आलेल्या आहे, त्या मदत करा। समजा जर संबंधित त्या विभागीय जे काही हॉस्पिटल आहे, रुग्णालय आहे, त्या ठिकाणी जर उपचार व्यवस्थित होत नसतील तर संबंधित ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आम्ही नेतो। त्या ठिकाणी जर उपचारासाठी अडचण झाली तर संबंधित जिल्हा सिव्हिल जे आपलं रुग्णालय आहे मोठं छत्रपती शिवाजी महाराज, त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाऊन त्या गोरगरिबांची आम्ही मदत करतो। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये आपल्या पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि शेतामध्ये आपले शेतकरी रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत असतात। एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे का की एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश या ठिकाणी झालेला आहे आणि त्या लोकांची भावना त्या संदर्भात काय निर्माण झालेली होती आणि त्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने मदत वगैरे केलात? बघा, मागे माझ्याच गावामध्ये एका शेतामध्ये एका भगिनीला साप चावलं होतं। आम्हाला तात्काळ फोन आला की बाबा साप चावलं। आम्ही तात्काळ 108 गाडी त्या ठिकाणी पाठवून, रात्रीची वेळ होती, प्रसंग खूप म्हणजे भयानक होता, शेतात जायचा रस्ता सुद्धा खडतरचा होता। त्या ठिकाणी त्या शेतामध्ये 108 गाडी पाठवून आम्ही संबंधित ॲम्ब्युलन्स सोलापूरला नेऊन त्या भगिनीला आम्ही त्या ठिकाणी साप चावल्यानंतर व्यवस्थित इलाज व्हावा म्हणून संबंधित HOD असतील, डीन असतील यांना सांगून
त्या भगिनीचं चांगल्या पद्धतीनं आम्ही इलाज केलं. आज ती भगिनी ठणठणीत आहे. आम्ही असंच या माध्यमातून, कारण शेतकरी बळीराजा शेतात जेव्हा राबत असतो तेव्हा अशा भयानक गोष्टी घडतात. परवाच आमच्या गावामध्ये एका व्यक्तीला कोल्हा पण चावला होता. संबंधित मीडियामध्ये पण बातमी होती. त्या संदर्भात जेवढ्या शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल आम्ही शेतकऱ्यांनाही मदत करतो, सर्वसामान्य जनतेला मदत करतो. हेच आमचं एक ध्येय आहे. एखादा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवलेला आहे की जेणेकरून तुम्ही प्रवास करत आहात आणि प्रवास करत असताना तुमच्यासमोर एखादा मोठा अपघात झाला आहे किंवा तुम्हाला तुमच्या कानावरती एखादी अशी बातमी आलेली आहे की या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्यांना नितांत अशी गरज आहे, त्या अपघाताच्या दरम्यान आपण त्या लोकांना कशा पद्धतीने मदत केलेला आहात आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात तुम्ही काय अशी कृती वगैरे काय केलेली आहे का त्या संदर्भात? बघा, परवा आम्ही एक साप चावली होती, पेशंट होते. रात्रीचे काहीतरी आम्ही 9, 9:30, 10 वाजता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ते पेशंटला घेऊन गेलो होतं. संबंधित डॉक्टरने सांगितले की बाबा चक्करीला येत आहे, जास्त उलट्या होत आहेत, तुम्ही जिल्ह्याच्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावा. त्यावेळेस आम्ही 108ला फोन केला. 108ची ॲम्ब्युलन्स संबंधित ही दुधनीला होती. दुधनीच्या संबंधित ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की बाबा अर्धा 1 तासाचा वेळ लागेल, आम्ही येतो. 1 तासामध्ये त्या ठिकाणी 108ची गाडी आली. 108च्या गाडीमध्ये संबंधित त्या मुलीला आम्ही घातलं आणि जे आपल्या अक्कलकोट सोलापूर जो हायवे रस्ता आहे, लक्ष्मी डेअरी म्हणून आहे, त्या लक्ष्मी डेअरीच्या समोर तो ॲम्ब्युलन्सच धडक झाली आणि डायरेक्ट ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर उसाच्या ट्रॅक्टरमध्ये सापडला. आणि आम्हाला नंतर फोन आला की बाबा असं उसाच्या ट्रॅक्टरमध्ये ड्रायव्हर सापडला 108चं. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि 108चा ड्रायव्हर ते उसाच्या ट्रॅक्टरमध्ये सापडल्यानंतर त्याला पूर्ण काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. संबंधित जी व्यक्ती साप चावलं होतं ती व्यक्ती पण बेशुद्ध पडली. त्या दोघांना पुन्हा एकदा 10:33 जी रस्त्याची ॲम्ब्युलन्स आहे त्यांना फोन करून दोघांना आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. त्यांच्या आईलाही डोक्याचा मार लागला होता, त्यांनाही मध्ये घातलं. संबंधित पहिलं पेशंट आम्ही लवकरात लवकर पोचावं म्हणून अश्विनी दवाखाना कुंभार या ठिकाणी घेऊन गेलं. पुढचं पेशंट जे साप चाललेलं होतं संबंधित आम्ही सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी घेऊन गेलं. रात्री आम्ही 12-12:30 वाजता 1 वाजता त्या ठिकाणी होतो आणि संपूर्ण हे प्रोसिजर करून यायला आम्हाला 5 वाजले. याचे साक्षीदार म्हणून दहिटणे तंटामुक्तचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पोपसोड गुरुजी हे साक्षीदार आहे त्या घटनेचे. संबंधित त्यांना कधी वेळ आलं तर तुम्ही विचारू शकता. अक्कोट तालुका दहिटणे या गावचे तंटामुक्त अध्यक्ष अरुण पोपसोड गुरुजी या सर्व घटनेला ते साक्षीदार आहेत आणि आम्ही मदत करताना त्या ठिकाणी उपस्थित होतो हे साक्षीदार आहेत. अजून एक प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित झालेला आहे की आपण आरोग्य दूत म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असता आणि हे काम करत असताना आपला जो ग्रामीण एरिया जो आहे, ग्रामीण भाग, या ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेच्या बाबत आपण काय असे नियोजन वगैरे केलेलं आहे का? तुम्ही त्या संदर्भात काय तुमचे विचार स्वच्छतेच्या बाबतीत आहेत का? बघा, स्वच्छतेचा विषय म्हणजे संबंधित जे काही ग्रामपंचायत असतील, संबंधित ग्रामपंचायतच्या जे लेवलला जे काही स्वच्छता मोहीम असते ती स्वच्छता मोहीम होत असते. जिथं कुठं अडचणी येतात तिथं स्वच्छता मोहीम पण आम्ही देण्याच्या सूचना देत असतो. असे गाव लेवलला चालू आहे. बरं, छान आहे उपक्रम. अजून एक प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित पडलेला आहे की आपण ज्यावेळेस आरोग्य दूत म्हणून काम करत असता की तुम्हाला जे असे अनुभव आलेले आहेत की गावचे जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत किंवा जे आशा वर्कर आहेत किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये वेगवेगळे जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात, तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने सहकार्य वगैरे करत असतात का? बघा, आम्ही तालुका असेल, महाराष्ट्र असेल, मी संपूर्ण जेवढे डीन आहेत महाराष्ट्राचे संबंधी मी संपर्कात आहे. जेवढे शील सर्जन आहेत संपर्कात आहे. जेवढे आरोग्याचे अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात आहे. आम्ही जे काही गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी आम्ही 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहोत असं आम्ही आव्हानही पण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आशा वर्कर असतील, गाव पातळीवरचे जे ग्रामपंचायत असतील किंवा विभागीय जे MO असतील किंवा विभागीय सर्व जे आरोग्य अधिकारी असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील, डीन असतील, HOD असतील, जे काही ज्या क्षेत्रातनं गोरगरिबांना मदत देता येईल आम्ही तात्काळ त्या ठिकाणी माहिती घेतो. ज्या माणसाचं ज्या ठिकाणी ऑपरेशन होणार आहे, ज्या माणसाला जिथं मदत लागणार आहे तिथं मदत करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. वेळ प्रसंग कसंही असो आम्ही लढणारे लोक आहोत. गोरगरिबांच्या सर्वसामान्य प्रश्नासाठी आम्ही तडजोड करत नाही. संबंधित जिल्हा सिव्हिल सर्जन असतील, डीन असतील, आरोग्य विभागाचे डायरेक्टर असतील, संबंधित विभागीय आयुक्त असेल किंवा आरोग्याचे सचिव जरी असेल किंवा वेळ आली तर आरोग्यमंत्र्यापर्यंत जायची वेळ आली तर आम्ही जातो. जर वेळ प्रसंगी जर कुणीच जर ऐकत नसेल तर जे संविधानिक मार्गाने जे आंदोलन आहे तो आंदोलनही छेडतो. आम्ही लढणारे लोक आहोत. शेवट आरोग्याच्या विषयी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे
आणि ती भूमिका सातत्याने आम्ही लावून धरत असतो हे आमचं विचार आहे. गावातील जे लोक आहेत ते सहकार्य करतात का तुम्हाला? नाही, गाव पातळीवरचे आम्ही संबंधित आम्ही यांना सांगितलेलं आहे, सरपंच असतील किंवा अशा जे वर्कर जे काम करतात त्यांना आम्ही सांगितलं आहे की बाबा एखादा मोठा आजार असेल, एखादा गरीबाला कुठली गाठ असेल किंवा एखाद्या गरीबाला TB असेल, हे जे एखाद्याचे समजा लघवी बंद झाली, छोटेसे प्रोस्टेट ग्रंथीसारखा ऑपरेशन असतो आणि खेडोपाडी जे एखादी लघवी बंद झाली लोक घाबरतात, पण ते खूप मोठं घाबरण्याचं कारण नाही आहे. लोक दवाखान्याला घेऊन जात नाहीत, ते बाबा लघवी बंद झाली आता याचं शेवट आहे, असे काही गोरगरिबांना भाकीत आहे. पण लघवी बंद झाल्यास छोटीशी प्रोस्टेट ग्रंथी म्हणून ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन केलं तर लघवी आपोआप व्यवस्थित होते. या छोट्या गोष्टी माहिती आहेत. आता हर्नियाचं ऑपरेशन असेल, मागेच दरी वस्ती कोळेकरवाडी 2 या ठिकाणी दिवसभर तो शेतातला व्यक्ती काम केलाय, त्याचं वय काहीतरी आमच्या म्हणजे वडीलप्रमाणे एक 70-75 वय होतं. संबंधित त्यांचे आतड्या डायरेक्ट म्हणजे आतड्या तुटले त्या ठिकाणी. मग आम्हाला फोन आला असं झालेलं आहे. आम्ही घेऊन गेलो दवाखान्याला. डॉक्टरने म्हणलं की बाबा चान्सेस कमी आहेत. आम्ही रात्री 3 वाजता ऑपरेशन करायला लावलं. संबंधित याचीही माहिती तुम्ही कोळेकरवाडी 2 दहिटणे या ठिकाणी तुम्ही घ्या. रात्री 3 वाजता डॉक्टरला उठवून आम्ही ऑपरेशन करायला लावलं. पेशंट ठणठणीत बरा आहे. आज तो पेशंट शेतामध्ये काम करतो. म्हणजे जे होऊ शकत नाही त्या वेळेला आम्ही तिथे उभा राहणारे लोक आहोत आणि ते करण्यासाठी आम्ही पूर्ण करणारे लोक आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. पूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळे जे ग्रामीण भाग आहेत किंवा त्या ग्रामीण भागामध्ये अजून देखील आरोग्य केंद्राची खूप अशी असुविधा आहे, तर त्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे अशा पद्धतीची तुमची काय भूमिका आहे? आणि ती भूमिका तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी वगैरे बोलून असं पाठपुरावा वगैरे काय केलेला आहे की आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे त्या नाही, गावामध्ये? आता येणाऱ्या काळामध्ये अक्रोड तालुक्यामध्ये ह्या आरोग्याच्या संदर्भात आम्ही एक मोहीम काढणार आहे की बाबा कुठे कुठे आरोग्य केंद्र बंद आहेत किंवा आरोग्य केंद्राची काय दुरवस्था आहे किंवा संबंधित त्या विभागाला अधिकारी कोण आहेत किंवा आरोग्य निरीक्षक कोण आहेत, MO कोण आहेत, ते संपूर्ण आम्ही आता डिटेल्स माहिती घेणार आहे. कारण आम्ही डिटेल्स माहिती घेतल्याशिवाय भाष्य करणं हे योग्य नाही. कारण संविधानाचं हे देश आहे. योग्य माहिती कागदोपत्री व्यवस्थित माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत की आरोग्य कुठले केंद्र बंद आहेत आणि ते आरोग्य केंद्र कसं चालू करता येईल आपल्याला, तेही आम्ही पाहणार आहोत. आणि 100% गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहून आरोग्य केंद्र चालू करून त्या लोकांना त्या विभागाला योग्य ते उपचार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या या लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की बाबा ज्या काही गाव पातळीवर कुणालाही कसलंही अडचण असो त्यांनी आम्हाला संपर्क साधा, एवढंच या ठिकाणी सांगतो. एक लास्ट प्रश्न आहे सर, माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न उपस्थित होतो. एक लास्ट तुम्हाला विचारतो की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये लसीकरणाच्या बाबतीत आपली काय भूमिका आहे की जनजागृती वगैरे केलात का तुम्ही त्या संदर्भात? बघा, संबंधित या संदर्भात आरोग्य अधिकारी जे आहेत, प्रत्येक तालुक्याला आरोग्य अधिकारी असतो, प्रत्येक विभागाला MO असतो आणि त्यांच्या कंट्रोलला आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा सिव्हिल सर्जन या विभागाचे सर्व अधिकारी काम बघत असतात. आम्ही लसीकरणाच्या संदर्भात जे काही आता म्हणजे समजा एखादा कुठलाही रोगराई ह्या ज्या गोष्टी होऊ नये, हत्ती रोग वगैरे जे काही लसीकरण तुम्ही रक्ताचं ते बघताय तेही आम्ही सातत्याने पत्र देत असतो. डेंग्यूच्या संदर्भात जास्त डेंग्यू होऊ नये असे पण आम्ही म्हणजे ज्यापासून आरोग्याच्या संदर्भात धोका पोचतो ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, आम्ही तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असतो, जातो, सांगतो. आणि लसीकरणाच्या संदर्भात पण आरोग्य अधिकाऱ्यांना सांगत असतो की जिथं कुठं लसीकरण करण्याच्या विषय असेल तिथं करा. आता 31 मेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि मागे 14 मेला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती झालेली आहे. या दोन्हीच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमानाने एक मोठं आरोग्य शिबिर आम्ही दैठण्याला घेत आहोत. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अत्यंत मोठं त्या ठिकाणी शिबिर होईल. गोरगरिबांच्या डोळ्याचे त्या ठिकाणी तपासणी होईल, कानाची तपासणी होईल, हृदयाची तपासणी होईल. लोकांच्या कुणाला छोटे मोठे खाजवायचे गजकरणाचे आजार असतात ते दाखवत नाहीत त्याचीही तपासणी होईल. जे कोणी कुठल्याही परिस्थितीचं जे आजार आहे ती तपासणी होईल आणि त्या ठिकाणी जर तात्काळ उपचार असेल तर आम्ही तिथं दवाई गोळ्या फ्री देण्यासाठी आम्ही लावणार आहे. जर वरती तुम्ही कुठे जा म्हणलं तर संबंधित जे जिल्ह्याचे अत्यंत चांगले अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, जयकर सर डीन आहेत, तेही चांगल्या पद्धतीने आज जिल्ह्यामध्ये काम करतात. त्यांच्याकडे जाऊन त्या गरिबांना ॲडमिट करून चांगला उपचार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इथे जरी होत नसेल तर पुण्यासारख्या ससून या ठिकाणी संबंधित पवारसाहेब डीन आहेत, पवारसाहेबांशी आम्ही चर्चा करू, त्या ठिकाणी आम्ही इलाज करण्यासाठी गरिबाचे प्रयत्न करू. आज सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी आपण काम करण्याची एक आपली ध्येय. मी यूट्यूबच्या तुमच्या जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, एखाद्या आपण लग्नामध्ये जात असताना
एखादा आयार आपण घेऊन जातो, एखाद्या लग्नामध्ये जाताना एखादा फॅन, पंखा किंवा बेड काहीतरी काय आपण भेट वस्तू देत असतो. मी एक आरोग्य दूत म्हणून काम करत असताना आज गरीब परिस्थिती बघत असताना एखाद्या गरीब मुलगी डिलिव्हरी झाली तर भात आणि साखर इतकी भयानक परिस्थिती त्यांची आलेली असते. आणि अशा गरीब लोकांना जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा फुल नाही फुलाची बघा 100 असेल, 200 असेल, 500 असेल, एखादा पाकिट आपण तयार करून घेऊन जावं आणि त्या गरीबाला आपण भेट द्यावं. भेट एक छोटीशी मदत म्हणून होईल एवढंच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो. अजून सर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आलात आणि आज या ठिकाणी उपस्थित होते जे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आरोग्य दूत म्हणून अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे आणि त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मनातील भावना आपण समजून घेतलेल्या आहेत की जेणेकरून भविष्य काळामध्ये ज्या आरोग्यासंदर्भात ज्या समस्या येणार आहेत त्या संदर्भात स्वतः आरोग्य दूत आमचे मार्गदर्शक विकीबाबा चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. मी भाग्येश कांबळे या यूट्यूब चॅनलवरती सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि तसेच भाग्येश कांबळे या यूट्यूब चॅनलचं मी खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद मानतो. कारण कांबळे सरांसारखा एक व्यक्ती आज महाराष्ट्रभर असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा विशेष भाग असेल, एखाद्या गरिबांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा जर एखादा कार्यक्रम असेल, गॅदरिंग असेल, त्या ठिकाणी या यूट्यूबचे जे सर्व आहेत कांबळे सर, ते जातात स्वतःच्या गाडी खर्चाने. त्या गोरगरीब जे विद्यार्थी डान्स करत असतात, ज्यांच्या आई वडिलांकडे मोबाईल नसतो, ज्यांच्याकडे परिस्थिती अत्यंत बिकट असते, अशा गोरगरिबांचे फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते फ्रीमध्ये काढतात आणि फ्रीमध्ये ते नंबर स्वतः त्या ठिकाणी देतात आणि सांगतात की बाबा माझा हा नंबर आहे, मला फोन करा, तुमचे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. असा हा सर आजच्या या 21व्या शतकामध्ये आपलीच गाडी आपलीच माडी या दुनियामध्ये जर असे लोक असले सर जर चांगले जन्माला येणं जरुरी आहे. असे लोक खऱ्या अर्थाने समाजासाठी जरुरी आहेत. त्यांनाही मी कांबळे सरांना शुभेच्छा देतो आणि यूट्यूब चॅनलला त्यांच्या भाईवाडीचा शुभेच्छा देतो. तुम्ही खूप पुढे जा आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला आमचं मनापासून धन्यवाद. तसेच आमचे चंदन सर, त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. गेल्याच वेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा भरले होते, त्यावेळेस खूप आम्हाला अडचणी आल्या होत्या. पण एक जसा एखादा खीळ लढवायची वेळ येते, पाठीचा गणा करून जेव्हा ढाल म्हणून जसं लढणं जरुरी असतं, त्यावेळेस सरांनी संपूर्ण तो माहोल, तो विद्यार्थी जे वक्तृत्व स्पर्धा होती, आका एकटा व्यक्ती तो वक्तृत्व स्पर्धा सांभाळलेले आहेत. खऱ्या अर्थाने असे लोक जरुरी आहेत. कारण वेळ प्रसंग, कारण म्हणतात ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. मुसीबतमध्ये थांबणारा असा शिक्षक, त्या शिक्षक चंदन सर सोनकांबळे यांनाही शुभेच्छा देतो आणि या यूट्यूब चॅनलला शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी देणारे महाराष्ट्राचे युवा प्राध्यापक, महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचा जागर करणारे, पायाला भिंगरी लावून फिरणारा एक प्राध्यापक म्हणून नव्याने उदयास येणारा व्यक्ती, आंबेडकरी चळवळ काय असते, संविधान चळवळ काय असते हे समजून सांगणारा महाराष्ट्राचा युवा प्राध्यापक सागरजी सोनकांबळे यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि त्यापद्धती कांबळे सरांनी आम्हाला संधी दिली, चंदन सरांनी संधी दिली. त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.